वाचे गाय राम सर्व भावे, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी, करी तसे कथा कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी तया लागे, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी, एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एक रूप, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाबम, जगननी तपानी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकक्षरं पूसा महापातकनाशनम्, तुकाराम तुकाराम
मम सर्व भावे, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. श्री क्षेत्र पैठण निवासी असणारे संत श्री शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाच्या अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. भक्ती जीवनाच्या माध्यमातून आत्मस्वरूपाची वाटचाल करणाऱ्या सर्व भाविकांच्या सहवासात श्री क्षेत्र भराडी या पावन आणि पवित्र नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय शिव महापुराण कथा बरोबर आणि या भक्ती ज्ञान यज्ञातील या भक्ती महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या भगवत चिंतनाच्या सेवेत आज आपण उपस्थित आहोत. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारणा करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णव अग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधिधन विश्व माऊली श्री ज्ञानोबराय आदी करून सर्वच संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत भाविक सज्जन सर्व माता भगिनी वारकरी संप्रदायात कालक्रमणा करणारे सर्व बाल भागवत वारकरी ज्यांच्या अमृतवाणीतून तुम्ही संगीतमय शिव महापुराण कथा श्रवण करत आहात असे मला गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण महेशजी महाराज ज्यांच्या मृदंग वादनापुढे डीजे देखील फिका पडतो असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण दीपकजी महाराज ज्यांच्या आवाजाला हिमालयाची उंची आहे आणि कोकिळ्याच्या आवाजाचा गोडवा आहे असे गायनाचार्य हरिभक्तपरायण गजाननजी महाराज रमेशजी महाराज भगवानजी महाराज आदी करून सर्वच मंडळी. आणि आज माझं खूप भाग्य बर का. कारण आज माझ्या कीर्तनाला मला गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण सर्वानंदजी महाराज माझ्या कीर्तनाला आज उपस्थित आहे. त्यांच्या समोर कीर्तन करणं मी जो अभंग निवडला त्या अभंगावर चिंतन मांडणं म्हणजे काजव्यानं सूर्याला आवाहन केल्यासारखं आहे. पण जसं माऊली ज्ञानोबराय मला बुद्धी देतील तसं या अभंगावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीन. या कीर्तनाला उपस्थित पेटी मास्तर विनेकरी टाळकरी साऊंड सिस्टीम वाले दादा आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी समस्त सभा साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळांशी विनवणी श्री संतांची माथा चरणावरी प्रस्तुत आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ब्रह्मनाथ महाराजांचा असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगायचा झाला तो म्हणजे असा. या अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज म्हणतात की या भूतलावर करोडो मानवजात जन्माला येते आणि करोडो मरते. मग काय ते प्रत्येकाचे शरीर पवित्र असतेच का महिला मंडळी? झोपल्या का काय? कीर्तनाच्या सुरुवातीला झोपू नका बर का. मी जे बोलते पटापटा प्रश्नाची उत्तर द्या. मला सांगा जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं शरीर पवित्र असतं का? नाही. तर पवित्र फक्त त्यांचेच शरीर असतात. कोणाचे? जे आयुष्यभर भगवंताच्या नामाचे चिंतन करतात. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. कोणता नेम? वाचे गाय राम सर्व भावे. जो सदा सर्व काळ भगवंताच्या नामाचे चिंतन करतो त्याचाच देह पवित्र आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात की जो कोणी संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आयुष्यभर भगवंताच्या नामाचे चिंतन करतो ना तोच हा बहुरूपी संसार सहज तरून जातो.
धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी. तिसऱ्या चरणात नाथ महाराज सात्विक लोकांची आवड सांगतात. मग काय असेल बरं सात्विक लोकांची आवड? पुरुष मंडळी काय आवडतं बरं सात्विक लोकांना? तर करी तसे कथा कीर्तनी आवडी, ज्ञान जोडी तया लागे. अशा सात्विक लोकांना भगवंताची कथा आवडते, भगवंताची कीर्तन ऐकायला आवडते. आणि मग भगवंताची कथा करता करता, कीर्तन करता करता, भगवंताच्या नामाचं नामचिंतन करता करता ते सात्विक लोक संसार सोडून देतात का बरं? सात्विक लोक संसार सोडून देतात का? नाही, तर ते संसार पण करतात आणि सार पण करतात. म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एक रूप. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. हा, आता तुम्ही झोपून जरी राहिले तरी चालेल. अर्धा अंथरून तुम्ही घरून आणलेलंच आहे, झाकून पाकून आले सगळे, मस्त गरमी आले तुम्हाला. ऐका, कीर्तनाला येताना एक वेळेस गोधडीत आलं तर चालेल. काय म्हणते मी? कीर्तनाला येताना एक वेळेस गोधडीत आलं ना तर चालेल, पण कीर्तनाला येताना रागात येऊ नये. रागात आलेला असतो त्याच्यावर कीर्तनाचा काही परिणाम होत नाही. आता ती रग कोणती? ज्याला समजलं त्याला समजलं, काहींना सकाळपर्यंत सुद्धा समजणार नाही. ती जी रग म्हणते ती तुम्ही अंगावर घेतलेली रग नाही बर का. रगाचे सुद्धा अनेक प्रकार असतात. जसं काहींना पदाची रग असते, काहींना पैशाची रग असते, काहींना प्रतिष्ठेची रग असते, काहींना ज्ञानाची रग असते. तर ती रग घेऊन कीर्तनाला येऊ नये. आलं लक्षात? आलं ना? कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी ही कीर्तन सेवा किम निमित्त नाही. सर्व श्रोत्यांना माहिती जरी असलं तरी वक्त्याचं, कीर्तनकाराचं सांगणं आद्य कर्तव्य असतं. म्हणून तुमच्या या पावन आणि पवित्र भराडी नगरीमध्ये चालू असलेला महाशिवरात्री निमित्त चालू असलेला महोत्सव आणि संगीतमय शिव महापुराण कथा, मोठ्या सप्ताहातील या सुंदरशा भक्ती महोत्सवातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सर्वांच्या सहकार्यातून मला मिळाली. हा तुमच्या सर्वांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि जर तुम्ही ही पत्रिका जर लक्ष देऊन बघितली बर का, तर तुमचं अशा लक्षात येईल की या सप्ताहातील सर्वच कीर्तनकार हे माझ्यापेक्षा वयानं कसे मोठे, ज्ञानानं कसे मोठे आणि अनुभवानं देखील मोठेच आहे. पण तरी या मोठ्या मोठ्या कीर्तनकाराच्या कोणत्या पंक्तीत? कीर्तनाच्या पंक्तीत बसण्याची संधी तुम्ही एका 14 वर्षाच्या मुलीला, पामर जीवाला दिली. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि या सप्ताहाचे जे अन्नदाते आहेत ना, त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. आजचे जे अन्नदाते ते श्री अंबादास भाऊसिंग खोमणे, सकाळचा नाश्ता यांच्याकडे होता. आणि संध्याकाळचे अन्नदाते श्री राहुल रमेश साखला, यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे बर का. सर्व गावकऱ्यांसाठी, पंचक्रोशीतून येणाऱ्या पाहुण्यांसाठी मस्त भाकरी, शेवभाजी असं मस्त वारकरी भोजन तयार केलं. काही काही ठिकाणी पंक्तीचं जेवण ठरलेलंच असतं, डाळीचं पाणी आणि अर्धा कच्च्या पोळ्या, हे ठरलेलंच असतं. पण त्यांनी भाकरी आणि शेवभाजी असं मस्त वारकरी भोजन त्यांनी दिलं. म्हणून त्यांच्या संसारात माझा पांडुरंग त्यांना काहीच कमी पडू देणार नाही. आणखी सुख, समृद्धी, संपत्ती त्यांना देवो अशी मी एकमेव इच्छा भगवंताच्या चरणी अर्पण करते. तुमचा सप्ताह, तुमचा उत्साह हा सोहळा बघून असं वाटतच नाही की सप्ताह भराडीमध्ये म्हणून. हा सप्ताह तुमचा उत्साह पाहून असं वाटतं की जणू आळंदी, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असा सप्ताह चालू आहे. ऐका, या उत्साहामध्ये, या सोहळ्यामध्ये सगळं चांगलंय, पण एक गोष्ट मला खटकली, एक गोष्ट मला वाईट वाटली. सांगू का कोणती? सांगू का? महिला मंडळी तुमच्या अगोदर हात जोडून माफी मागून घेते. सांगू का? राग तर नाही येणार ना? बरं
ऐका बरं, या सोहळ्यामध्ये या सप्ताहामध्ये अशा मोठ्या पंक्ती घेणं चालू आहे, अन्नदान चालू आहे. आणि मग या अन्नदानाच्या ठिकाणी ते माईकवाले दादा ओरडून सूचना करत होते. कोणती? वाढण घरी घेऊन जाऊ नका, वाढण घरी घेऊन जाऊ नका. महाप्रसादासाठी मंडपात या, वाढण घरी घेऊन जाऊ नका. ऐकलं सगळ्यांनी? पण ऐकलं का कोण? सगळ्यांनी ऐकलं, पण कोणी ऐकलं का? नाही ऐकलं. काहींनी असे मोठे गथोड भरून घेण्याला घरी. ऐका, या ठिकाणी अन्नाचं दान चालू आहे. मग या ठिकाणी आल्यानंतर ते सांगत होते ना की वाढण घरी घेऊन जाऊ नका. मग आपण का नेलं बरं? या सोहळ्याच्या ठिकाणी येऊन आपण पुण्य करण्यासाठी आलो, पण या पुण्याच्या ठिकाणी येऊन त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं नाही, म्हणून आपण काय केलं? पाप केलं. एक प्रकारची चोरी केली. आणि चोरी हे धर्मशास्त्रामध्ये महापाप सांगितलेले. आपण इथं पुण्य करण्यासाठी येतो का पाप करण्यासाठी येतो? कशासाठी येतो? पुण्य करण्यासाठी येतो. ऐका, या शेतामध्ये हे शेत, हे ठिकाण, तुमचं गाव अगोदर फक्त एक क्षेत्र होतं. क्षेत्र म्हणजे एक ठिकाण होतं. पण जेव्हा याच ठिकाणावर, याच क्षेत्रावर माझ्या भगवंताच्या कथेचा उद्घोष होतो, भगवंताच्या कीर्तन भक्तीचा गजर होतो, तेव्हा हे ठिकाण, हे क्षेत्र केवळ क्षेत्र न राहता हे तीर्थक्षेत्र बनत असतं. हे लक्षात. आणि या सोहळ्यातील सर्वच कीर्तनकार माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं प्रत्येक गोष्टीमध्ये मोठे. पण या मोठ्या सप्ताहात तुम्ही एका 14 वर्षाच्या मुलीला ही कीर्तन सेवा दिली. हा तुमच्या सर्वांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि मी काही तशी खूप मोठी कीर्तनकार नाही बरं का, खूप मोठी ज्ञानी नाही, विद्वान नाही. मी तर आपली पायीची वाहन भाग्य उजाडलं माहिती का? तुम्हाला चांगले गायक वादक लाभले. माझं सुद्धा भाग्य आहे की माझ्या कीर्तनाला अशी गुणवान मंडळी हजर आहे. माझ्या कीर्तनामध्ये सर्व गायक वादक, सर्वानंद गिरीजी महाराज आणि आदरणीय बिडवे बाबा सुद्धा माझ्या कीर्तनाला हजर आहेत बरं का. लक्ष देऊ नाही का? यांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे लय अवघड झालं आता. पण जसं माऊली मला बुद्धी देतील तसं या अभंगावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीन. पण काही चुकलं उकलं तर माफ करा बरं का बाबा. माफ. विठ्ठल ऐका, आजकालची परिस्थिती अशी झाली मायबाप हो, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घरातील टीव्ही ऑन करा. त्या डिश टीव्ही वरील 200 चॅनल्स पैकी 195 चॅनल्स तुमच्यातील विकार आणि वासना वाढवणारे आहेत. तुमचा मोबाईल ऑन करा, त्या मोबाईल मधील 50 ॲप्स पैकी 45 ॲप्स तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाणार आहेत. तुमचे जर 100 मित्र असतील तर त्या 100 मित्रांपैकी 95 मित्र, या 95 मित्रांपैकी कोणी तुम्हाला दारू प्यायला शिकवतील, कोणी गुटखा खायला शिकवतील, कोणी जुगार खेळायला शिकवतील. फक्त 5 मित्र तुमच्या कामाचे असतात. पुरुष मंडळी, तुम्ही जर मित्राच्या लग्नाला गेले तर तिथं एक गोट घेऊन तर बघ, असे म्हणणारेच तुम्हाला जास्त भेटतील. पण ऐका, तुमच्या या मानव जन्माचं फक्त आणि फक्त चांगलंच व्हावं, भलंच व्हावं हा मार्ग दाखवणारी एकमेव जागा म्हणजे हा धर्म मंडपच आहे. हे लक्षात घ्या. हीच एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी आल्यानंतर माणूस 2 तासापुरतं होत नाही
संसाराचा शिनभाग विसरून आत्मिक शांती आणि आत्मिक समाधानाची प्राप्ती करतो. फक्त शांती नाव ठेवल्यानं शांती मिळत नाही आणि समाधान नाव ठेवल्यानं समाधान मिळत नाही. ती आत्मिक शांती आणि ते आत्मिक समाधान मिळवण्यासाठी या सत्संगतीतच यावं लागतं. उपदेश केला, संतांनी जे अभंग लिहिले ते कशासाठी लिहिले? बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपले अधपतन होऊ नये. आपल्या हजारो करोडो अगणित अनमोल अशा नरदेहाची किंमत आपल्याला कळावी, याचं काम संतांचे विचार करत असतात. पद, पैसा आणि प्रतिष्ठा याचा अहंकार असणाऱ्या माणसाला, खा प्या आणि मजा करणाऱ्या माणसाला झोपेतून जागा करण्याचं काम संतांचे विचार करत असतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतरच जागत. संतांचे आपल्यावर उपकार आहे आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपण आपला जीव जरी दिला त्यांच्यासाठी तरी ते थोडे. काय द्यावे त्यासी व्हावे. ऐका, आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्या नाथ महाराजांचा अभंग मी घेतलाय, ते नाथ महाराज केवळ नावाचे महाराज नव्हते, तर नाथ महाराजांच्या घरी या जगाच्या मालकानं किती वर्ष पाणी भरलं? 1 नाही 2 नाही 36 वर्ष हा जगाचा बाप नाथ महाराजांच्या घरी नोकरासारखा राबला. कावडीने पाणी नाथ महाराजांच्या घरी हा जगाचा बाप 36 वर्ष नोकरासारखा राबला आणि आपल्या घरी साधी रोजदारी सुद्धा 2 दिवस टिकत नाही. टिकती का? नाही टिकत. रोजदारी सुद्धा 2 दिवस आपल्या घरी टिकत नाही आणि हा जगाचा बाप ब्रह्मांडाचा मालक नाथ महाराजांच्या घरी नोकरासारखा राबला. ही नाथांची कीर्ती. नाथ महाराजांना सागर म्हणतात बघा. कशाचे? शांतीचे. महाराजांनंतर कोणी शांतीचा सागर जन्माला आला नाही आणि येणार पण नाही. नाथ महाराजांच्या शांतीला कोणी भंग करू शकला नाही. काय झालं? असंच एका कीर्तनात मी सहज म्हटलो की नाथ महाराजांनंतर कोणी शांतीचा सागर जन्माला आला नाही किंवा येणार नाही. असं एका कीर्तनात मी सहज म्हटलं बर का महिला मंडळी. तेव्हा माझे शब्द ऐकताच त्या गावचा एक माणूस असा ताडकन उठला आणि मला म्हणाला, अहो ताई असं म्हणू नका की नाथ महाराजांनंतर कोणी शांतीचा सागर जन्माला आला नाही, येणार नाही असं म्हणू नका. मला पण थोडं आश्चर्य वाटलं. पुढे तो म्हणाला की आमच्या बराडीमध्ये पण एक शांतीचा सागर आहे, तो बस तुम्ही तिकडे पाहू नका, त्या गावचं सांगते मी. मी जेव्हा त्या कोपऱ्यात नजर टाकली तेव्हा त्या कोपऱ्यातून एक माणूस 5 किलोचा दगड घेऊन त्या सांगणाऱ्याच्या दिशेने येत होता. मी त्या दगडावाल्याला म्हटलं, कोण तुम्ही आणि कीर्तनात त्या दगडाचं काय काम? तो मला म्हणाला की ताई तो शांतीचा सागर मीच आहे. म्हटलं अरे वा, शांतीचा सागर हातात 5 किलोचा दगड, हे तुमच्या नावाला शोभत नाही, असं करू नका. तो मला म्हणाला की ताई
शांती हे माझ्या बायकोचं नाव आहे आणि सागर हे माझं नाव आहे. शांतीनं जे सांगितलं तेच मला करावं लागतं. शांती पुढं माझं काही चालत नाही. लोक मला शांतीचा सागर म्हणतात आणि असे शांतीचे सागर घरोघरी सापडतील. तुमच्या बराडीमध्ये पण असतील ना शांतीचे सागर? आहेत का? असं सगळीकडे हीच परिस्थिती सध्या. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. पण ऐका, नाथ महाराजांची अशी शांती नव्हती. नाथ महाराजांची शाश्वत शांती होती आणि याच शांतीच्या जोरावरच वैकुंठातील भगवान परमात्मा तब्बल 36 वर्ष मृत्यूलोकात राहिला. ही नाथांची कीर्ती आहे. ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. सर्वजण खूप भाग्यवान आहोत. कारण का? कारण आपला जन्म भारतासारख्या महान राष्ट्रात झाला. शास्त्र सांगते की दुर्लभम भारते जन्म. साखर म्हणजे आपला जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला. जेवढे संत महंत ऋषीमुनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले तेवढे भारताच्या इतर राज्यात कुठेच नाही आले. संतांनी वेळोवेळी अवतार घेण्यासाठी याच मातीची निवड केली आणि जिथं भगवंताचे भक्त जन्म घेतात त्या भक्तांच्या भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि कर्मयोगाने तिथल्या मातीचा कण आणि कण तर पवित्र बनतोच.
ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त जन्म घेतात त्या भक्तांच्या कर्मयोगाने तो देशच पवित्र बनतो. हा देश संत भगवंत ऋषीमुनी यांच्या पदस्पर्शाने इथल्या मातीचा कण अनकण हा पवित्र झालेला आहे. शूरांच्या आणि वीरांच्या रक्ताने इथली माती भिजलेली आहे. म्हणून पांडुरंगाच्या बुक्क्याप्रमाणेच हे काळी माती देखील पवित्र आहे, हे लक्षात घ्या. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखे राज्य नाही, आळंदी पंढरपुरासारखे तीर्थक्षेत्र नाही, गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, भगवान पांडुरंगासारखा देव नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सारखी सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिला मांडवीसारखी जाऊ नाही, रावणासारखा शत्रू नाही, सुग्रीवासारखा मित्र नाही, कोल्हे इतकं कोणी लबाड नाही, कावळे इतकं कोणी धूर्त नाही, काजळा इतकं काहीच काळे नाही, लोण्या इतकं काहीच मऊ नाही, आणि शेवटचं सांगते, माणसाच्या देहासारखा दुसरा कुठलाच देह नाही. संत म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. ऐका, आपल्याला हा जो मानव जन्म मिळाला, पहिला मंडळी बोलण्याकडे लक्ष द्या, आपल्याला हा जो मानव जन्म मिळाला हा काही पहिला जन्म नाहीये. या जन्मा अगोदर आपले हजारो करोडो अगणित जन्म झालेले. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा.
कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. अनेक जन्माचा शेवट होतो मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळतो. हा मानव जन्म आपल्याला काही सहज मिळाला का? नाही. अनेक जन्माचा शेवट होतो मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळतो. दुरोनी आलो मी किलोमीटरचा प्रवास करून आलो का? नाही. तर अगणित जन्माचा प्रवास करत करत आपण इथपर्यंत आलो. अनेक जन्माचा शेवट झाला. 84 लाख योनीचा प्रवास या जीवाला करावा लागला. अगणित योनीचं दुःख भोगलं मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला. मानव जन्म मिळाला ही भाग्याची गोष्ट तर आहेच, पण मिळालं कशासाठी हेच माणसाला कळत नाही. ज्या कामासाठी आपल्याला हे शरीर मिळालं होतं बाजूलाच राहिलं आणि जे नको करायला होतं ते काम करण्यात भलतंच आपला आयुष्य आपण खर्च करत असतो. महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं. देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला ऐका. या देव दुर्लभ भक्ती महोत्सवामध्ये आपण आलेलो आहोत म्हणून आपला चेहरा सुद्धा असा फ्रेश असला पाहिजे की माणसाला तर सोडूनच द्या पण देवाला सुद्धा वाटलं पाहिजे की भक्त असावा तर असा. आपण जन्माला आलो तेव्हा रडतच आलो आणि अजूनही रडणं थांबलं का? नाही. काही काही तर कीर्तनामध्ये असं रडको तोंड करून बघतात, असं तोंड करून बघतात, त्यांचं ते तोंड पण इकडे कीर्तन करण्यासाठी आळस येतो. ऐका, या देव दुर्लभ भक्ती महोत्सवात आपण आलो ना तर चेहरा सुद्धा असा फ्रेश असला पाहिजे की देवालाही वाटलं पाहिजे की भक्त असावा तर असा, असं वाटलं पाहिजे देवाला. परमार्थ करत असताना परमार्थमध्ये आळस नाही पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता हे तरुण मंडळी जेव्हा मित्राच्या लग्नाला जातात तेव्हा ते डीजेचा आनंद कसा घेतात? आळस करून घेतात का? नाही. मग कसा घेतात? मनसोक्त घेतात, देहभान विसरून घेतात. आणि त्यातल्या त्यात नागिन डान्स लागल्यावर तर विचारूच नका. खाली नालीचं पाणी आहे,
का लोकांची डब्याला जायची जागा आहे याचं सुद्धा भान नसतं त्यांना. पण आपल्याला काही तसं डीजे समोर लोळतात तसं काही इथे लोळायचं नाहीये. फक्त जेव्हा जेव्हा गायनाचार्य एखादं प्रमाण देतील किंवा जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामाचं गजर होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचं. असं कीर्तनात बसायचं नाही. ऐका, मला सांगा, भक्ताची वृत्ती असली पाहिजे सुदाम देवासारखी. कोणासारखी? सुदाम देवासारखी. अरे देव ज्याचा क्लासमेट होता, एका ताटात खाणारे होते, एका बाकड्यावर बसणारे होते. कोण? प्रभू श्रीकृष्ण आणि सुदामदेव हे एका वर्गात शिकणारे होते, क्लासमेट होते. देव ज्याचा जीवलग मित्र होता अशा सुदाम देवाच्या संसारात 18 विश्व दारिद्र्य होते. 8 दिवस खायला अन्नाचा कण मिळत नव्हता, शरीर झाकायला कपडा मिळत नव्हता. पण सुदाम देवानं देवाच्या नावानं कधी तिरस्कार केला का? कटकट केली का? नाही. सुदामदेव म्हणायचे, न मिळो खावया न वाढो संतान, परिया नारायण कृपा करू. सुदामदेवाच्या संसारात 18 विश्व दारिद्र्य होतं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, ते समाधानी होते. आपल्या घरी 18 पिढ्या बसून खातील. आपल्या मराठीत एक म्हणे बघा, पेटवून दिलं तर 6 महिने विजणार नाही. एवढं देवाने दिलेलं असून सुद्धा आपलं तोंड रडकं. जन्माला आलो तेव्हा रडतच आलो, आणि आता कोणी 20 वर्षाचं झालं तरी रडणं थांबलं नाही, कोणी 40 वर्षाचं झालं तरी रडणं थांबलं नाही, कोणी 80 वर्षाचं झालं तरी रडणं थांबलं का? नाही. देवा 2 व्हीलर तर आहे, पण 4 व्हीलर कधी येणार? देवा नोकरी तर मिळाली, पण बायको कधी मिळणार? देवा झालो, पण आमदार कधी होणार? असे आपण रडक्या तोंडाचे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही केला. सुखाच्या शोधात जात, पण सुख मिळतं का? नाही मिळत. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी अगोदर प्रमाण दिलं होतं बघा, कोणतं? पुढे पाठ आणि मांग सारं सरसपाट, असं तर नाही ना? काय प्रमाण दिलं होतं महाराजांनी? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. मानव जन्म मिळालाय भाग्याची गोष्ट तर आहेच, पण मिळाला कशासाठी हेच माणसाला कळत नाही. Oh,
भिंगागे अवगा धागर भिंगागे अवगा धागर भिंगागे हे धरी नाही करले हे धरी नाही करले काय म्हणतात मृत्यूलोकी व्हावा. ज्यांना मिळाला पाहिजे पण त्यांना मिळतो का नाही मिळत. आणि आपल्याला मिळाला पण कळाला का नाही. म्हणून तर कोणी फाशी घेत कोणी गुटखा खात परीक्षेत नापास झालं म्हणून आत्महत्या करत तर कोणी दारू पिऊन गटारीत लोळत. असा आपल्याला नरदेह मिळाला पण कळाला का. म्हणून या नरदेहाचं सोनं करून घ्या. विठ्ठल महाराजांनी खूप सुंदर पिंगळा म्हटला. तरी नाही काल तरी दुसरा येईल. या मानवजन्मात आल्यानंतर आपल्या नरदेहाचं सोनं करून घ्या. अरे संसार तर कुत्रा मांजराच्या जन्मात देखील करता येतो. माणूस संसार करतो यात काही नवल नाही. बरं मला सांगा संसार म्हणजे नेमकं काय. ज्याला आपण संसार म्हणतो ते म्हणजे मुला लहानाचं मोठं करणं, त्यांची पोटापाण्याची सोय करणं आणि शेवटी मरणं, यालाच म्हणतात ना संसार. झोपला का काय तुम्ही तर अशा बघताय टुकमुक माझ्याकडे जस की मी काही गुन्हा करून आली तिकडून. सांगा ना यालाच म्हणतात ना संसार. संसार तर कुत्रे मांजरे देखील करतात. मग माणसात आणि जनावरात काय फरक आहे का काही फरक. शास्त्र सांगते की आहार निद्रा भय मैथून या 4 गोष्टी माणसात आणि जनावरात सारख्याच असतात. मग माणसात आणि जनावरात काही फरक आहे का. आणि Oh,
भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. विशेष आहे तर ते म्हणजे माणूस भगवंताच्या नामाचे भजन करू शकतो. दुसरं कोणत्याच प्राण्याला देवाचे नाव घ्यायची अक्कल का नाही. देव म्हणजे काय, जनावरांना काही घेणं देणं नाही. ते घेणं देणं फक्त माणसानं करायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला असतो. ऐका, या मानव जन्मात आल्यानंतर या नरदेहाचं सोनं करून घ्या. या मानव जन्मात आल्यानंतर माणसाने फक्त माणूस राहून काही उपयोग नाही. स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे, परिवर्तन घडवलं पाहिजे. आता समजा माझ्या हातात कापसाचा बोळा आहे तर नाही, पण समजून घ्या काय माझ्या हातात कापसाचा. जेवण केले सर्वांनी, पोटभर खाल्लं ना, आवाज काढा ना. काय माझ्या हातात कापसाचा पोळा. आता मला सांगा की या कापसाच्या पोळ्याने जर ठरवलं की मी कापूस म्हणून जन्माला आलो ना, तर कापूस म्हणूनच राहणार. यात काही अर्थ आहे का? या कापसाच्या पोळ्याला आपण पवित्र म्हणू का? या कापसाचा पोळा लय पवित्र आहे असं म्हणू का आपण? नाही. तर या कापसाच्या पोळ्यानं अगोदर स्वतःची वात बनवून घ्यावी, कारण नुसत्या पोळ्यापेक्षा कापसाच्या वातीला जास्त किंमत असते, बरोबर. पुढे त्या वातीने फक्त वात बनवून न राहता तेलाशी संपर्क करावा. आता मला सांगा, कोरड्या वातीला जास्त किंमत आहे का तेलात भिजलेल्या वातीला जास्त किंमत आहे? तेलात भिजलेल्या वातीला जास्त किंमत आहे. पुढे त्या वाती तेलात भिजून न राहता अग्नीशी संपर्क करावा, म्हणजे स्वतःला पेटवून घ्यावं. आता मला सांगा, तेलात भिजलेल्या वातीला किंमत आहे का पेटलेल्या वातीला किंमत आहे? पेटलेल्या वातीला जास्त किंमत आहे. आणि मग ती पेटलेली वात, या पेटलेल्या स्वतः जळून संतांना किंवा देवाला वळून घ्यावं. आणि मग ही दिव्यातली पेटलेली वात देवाच्या मूर्ती समोरून अशी एकदा जरी फिरवली आणि या फिरवलेल्या दिव्यातल्या वातीच्या अग्नीची नुसती हवा जरी आपल्या मस्तकावरून फिरवली तर आपल्या मनात प्रसन्नता प्रगट होते. मला सांगा, या कापसाच्या पोळ्यानं जर ठरवलं असतं की मी कापूस म्हणून जन्माला आलो तर कापूस म्हणूनच राहणार. यात काही अर्थ आहे का? नाही. कापसाला तर गाड्या भरणारे लोक पायानं तुडवतात, पण दिव्यातल्या वातीला कोणी पायानं तुडवतं का? ज्याप्रमाणे दिव्यातली वात कापसाची जरी असली तरी तिच्यात पवित्रता निर्माण होते, अगदी त्याप्रमाणे तुमच्या बराडीत किंवा जगभरात गाड्याच्या गाड्या भरून लोक आहे, त्यांची गिनती नाही, पण काय ते प्रत्येकाचे शरीर पवित्र आहेच का महिला मंडळी? नाही. तर पवित्र फक्त त्यांचे शरीर आहे जे आयुष्यभर भगवंताच्या नामाचे चिंतन करतात. अभंगाच्या पहिल्या
देवाचे ऐका, आपण दिसायला जरी जागे असलो तरी संतांच्या दृष्टीने आपण झोपलेलोच आहोत. आपल्याला नेम पाळला जातो का? नाही पाळला जात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराजांनी नेम शब्द वापरलाय बघा. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, नियमितता, अखंडता, सातत्य म्हणजे नेम. आता आपण सगळेजण नेम पाळत नाही असं नाही बरं का, आपण पण नियम पाळतो. पण आपले नेम कोणते? जसं काहींना सकाळी उठल्याबरोबर एक देशीची क्वार्टर मारल्याशिवाय जमत नाही, हा त्यांचा काय पुरुष मंडळी नेम आहे. अजून जसं काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर तंबाखूला चुना लावल्याशिवाय त्यांना जेवणच धकत नाही, हा त्यांचा काय आहे? अजून जसं काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर बिडीचं दुपट काढल्याशिवाय त्यांचं पोटच मोकळं होत नाही, हा त्यांचा काय आहे? नेम आहे. अजून जसं काही लोकांना तर शनिवारी 1 किलोभर काळ्या पन्नीत आणल्याशिवाय त्यांना दुसरं जेवणच धकत नाही, अन्नच गोड लागत नाही, हा त्यांचा काय आहे? नेम आहे. पण संत म्हणतात की अरे असे मूर्खासारखे काय नेम पाळतोस? पाळायचाच असेल तर अवीट अशा हरिनामाचा नेम पाळ की जेणे तुझा देह काय होईल? पवित्र होईल. पण माणसाकडून हरिनामाचा नेम पाळला जातो का? नाही पाळला जात. माऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात, नेमानाने ते प्राणी लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आपल्याकडून हरिनामाचा नेम पाळल्याच जात नाही. आपण या सप्त्यातल्या काकड्याला आलो की तेच पुढच्या वर्षीच्या काकड्याला येतो. आपण दिसायला जरी जागे असलो तरी संतांच्या दृष्टीने आपण झोपलेलोच आहोत. आपल्याला जी झोप लागलेली ना ती अज्ञानाची झोप आहे. मला सांगा, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सोबत काय घेऊन येतो का? का तुमच्या बराडीमध्ये कोण काही आणलं होतं? माणूस जन्माला येतो तेव्हा सोबत काय घेऊन येत नाही. आपण जन्माला आलो तेव्हा एकटंच आलो आणि एकट्यालाच जावं लागणार आहे. माय बापू येणे ये काल हो
होणार आहे, हे लक्षात घ्या. पण माणूस धुंदीत असतो, त्याच्या धुंदीचा नशा काही लवकर उतरतो का? माणसाच्या धुंदीचा नशा काही लवकर उतरत नाही. माणूस मोठ्या दिमागात सांगत असतो की 10 एकरची जमीन आहे ना माझी, असं छाती ठोकून सांगत असतो. पण या आंधळ्याला कोण सांगणार की अरे वेड्या, तुझ्या अगोदर तुझा बाप देखील हेच म्हणत होता की जमीन माझी. बापाच्या अगोदर आजोबा हेच म्हणत होता की जमीन माझी. आजोबाच्या अगोदर पंजोबा हेच म्हणत होता की जमीन माझी. पंजोबाच्या अगोदर खापर पंजोबा हेच म्हणत होता की जमीन माझी. अशी कितीतरी या जमिनीला माझं माझं करता करता मसनात गेले. पंजा मेला बाप मसना गेला, पण तोही तैसा झाला. असे कितीतरी या जमिनीला माझं माझं करता करता मसनात गेले, पण जमीन त्यांच्या सोबत गेली का? नाही गेली. त्यांच्याप्रमाणेच तू पण एक दिवस या जमिनीला माझं माझं करता करता मसनात जाणार. मग ती जमीन तुझ्या मुलाकडे जाणार, मुलगा मेल्यावर ती नातवाकडे जाणार, हे ठरलेलंच आहे. म्हणून तू विनाकारण तुझी बुद्धी चालवू नको. काय काम कर? संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव क्षणोक्षणा नामस्मरा. अरे बाबा हो, आपल्याला आपले हित कळत नाही, म्हणून जो संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आयुष्यभर भगवंताच्या नामाचे चिंतन करतो, तोच हा बहुरूपी संसार सहज तरून जातो. दुसऱ्या चरणात धन्य तो भाग्याचा करेला तुकारी, धन्य तो भाग्याचा करेला तुकारी.
ज्याची वाणी निर्मळ आहे, दुसऱ्याचं भलं व्हावं असंच जे बोलतात, ज्या तोंडात भगवंताचे नाम आहे त्या तोंडाला मुख हा शब्द आहे. म्हणून तर संत म्हणतात, येणे मुखे तुझे वर निघून नाम. देवा, या मुखातून फक्त तुझंच नाव निघू दे. म्हणून संतांचं मुख आहे, तोंड नाही. देवाच्या तोंडाला श्रीमुख म्हणतात. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. म्हणजे देवाचं तोंड म्हणजे श्रीमुख, संतांचं तोंड म्हणजे मुख, आणि आपलं तोंड म्हणजे आपलं तोंड नाही, आपलं थोबाड आहे. ऐका, ज्या संसारिक गोचिडांना कधी हरिपाठ माहिती नाही, कथा माहिती नाही, कीर्तन माहिती नाही, विनापारा माहिती नाही, गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही, जे फक्त संसार संसार आणि पैसा पैसा प्रपंच यामध्ये जे रंगून गेले, हे तोंड नसून तो सापाचा नळा आहे, आणि त्यांची जीभ ही जीभ नसून तो कोबरा नाग आहे. हे मी नाही सांगत, ते संतांचे शब्द आहे. नामाविनमुख सर्पाचे ते बिळ, नवे काळ सर्प आहे. ज्या माणसाने आयुष्यभर फक्त आणि फक्त संसारच केला, जो संसार करता करता मेला, त्या माणसाचं मड पवित्र होण्यासाठी त्याच्या तोंडात पान घालतात. बघा कशाचं? तुळशीचं. काही उपयोग आहे का बरं त्या मडाच्या तोंडात तुळशीचं पान घालून? असा माणूस जर संध्याकाळी मेला तर गावचे भजनी मंडळ बोलवतात बघा भजन म्हणायला. काही उपयोग आहे का बरं त्या माड्याजवळ भजन म्हणून? आणि गावची भजनी मंडळी तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, ज्या माणसानं आयुष्यभर फक्त संसारच केला, प्रपंचच केला, जो फक्त पैसा कमवण्याच्या मागेच पळाला, अशा माणसाच्या माड्याजवळ भजन म्हणून संतांच्या वाणीचा अपमान करू नये. ज्या माणसाने आयुष्यभर फक्त आणि फक्त संसारच केला, कोंबडीन बकरेच खाल्ले, अशा माणसाच्या तोंडात तुळशीचं पान घालून उपयोग नाही. तर अशा माणसाच्या तोंडात कोंबडीचे पख नाहीतर बोकडाच्या खुर्रा घातल्या पाहिजे. अशा लोकांना पाहून नाथ महाराजांना राग आला, आणि नाथ महाराज म्हणतात की असा माणूस जन्माला आल्याबरोबर मेला का नाही? भक्तिविनो पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. या धर्म मंडपात अध्यात्माचे धडे शिकवले जातात. मी कोण, कोणाचा, आलो कुठून, कशासाठी आलो, आणि मला शेवटी कुठे जायचंय, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जागा म्हणजे हा सप्ताह. या धर्म मंडपामध्ये हेच शिकवलं जातं. आणि प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, ज्या ठिकाणी अध्यात्म शिकवलं जातं त्या अध्यात्माला ज्ञान म्हणतात. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एक ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यद दोन्यथा. ज्या ठिकाणी अध्यात्म शिकवलं जातं त्या अध्यात्मालाच ज्ञान म्हणतात, बाकी सगळं अज्ञान आहे. आणि मग असं अध्यात्म ज्ञान कुठं सांगितलं जातं? या धर्म मंडपात सांगितलं जातं. आणि ज्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय, हे आत्मज्ञान प्राप्त करायचंय, तो काय करतो? अभंगाच्या 3ऱ्या चरणात Oh
नामचिंतन करू. चालेल ना? बरं मग करा वरती हात. बरं माय मी पण करा. ताट करायचे, हात अशी करायचे आणि अशी वाजवायची टाळी. असे ताट करायचे, वरती मंडपण लागले पाहिजे हात. करा वरती हात करा, लाजू नका. करा ना माय, काय लाज त्या. करा आई वरती हात करा, सगळं दिसतं मला इथून. करा. अगोदरच केले का सर्वांनी? जेवण नाही केले का तुम्ही? केले हात खाली. असं जाऊ द्या, आता करून काही फायदा नाही. महाराज म्हणतात, करी तसे कथा कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी तया लागे. हे कथा कीर्तन आवडायला, आपल्या तोंडातून भगवंताचं नामचिंतन घडणं, आपल्या कानाला काय झालं, काय चुकलं का माझं? बरं, आपल्या कानाला देवाचं चिंतन गोड लागणं, यासाठी सुद्धा एक दोन नव्हे एक जन्माचं पुण्य पाठीशी असावं लागतं. मग कुठे हा सत्संग आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठल विठ्ठल अनेक जन्माचं पुण्य पाठीशी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं पुण्य पाठीशी असलं मग कुठे हा सत्संग आपल्याला पाहायला मिळतो. मग कुठे आपले पाय नकळत आपल्याला या धर्ममंडपाकडे ओढत आणत असतात. यासाठी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य पाठीशी असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून मायबाप हो, संसार पैसा पैसा प्रपंच यामध्ये काही अर्थ नाही. परमार्थ करण्याला अर्थ आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की संसार तर कुत्र्या मांजराच्या जन्मात देखील करता येतो. एकदा काय झालं, असंच एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर 70-80 वर्षाचे आजोबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, बाई अयोध्या, या वर्षीच्या सप्ताहात मला माळ घालायची. माळकरी होण्याची इच्छा तुम्हाला कशी काय झाली? बाबा मला म्हणाले, आता अशी बी तोंडात 32 राहिली नाही,
कडक नळ्या मला चावत नाही म्हणलं त्यापेक्षा माळकरी झालेलं बरं. असा भामटा परमार्थ असतो काही लोकांचा. ऐका, देवाला सुद्धा ताजी फुलं आवडतात बरं का. ताजी फुलं आवडतात म्हणजे माणसाचं तरुणपण म्हणजे ताजं फुल आणि माणसाचं म्हातारपण म्हणजे सुकून पाचोळा झालेलं फुल. मग देवाला सुद्धा ताजी फुलं आवडतात. म्हणजे देवाला तुमचं काय आवडतं, तरुणपण का म्हातारपण? तरुणपण. मग तुम्ही देवाला काय देणार बरं, तरुणपण देणार का म्हातारपण देणार? तरुण मंडळी तरुणपण द्या. देवाला तरुणपण हवं असतं म्हणून देवाला तरुणपण द्या. आणि मी नाही सांगत, हे संतांचे शब्द आहे. तरणा भाग्यवंत म्हणजे कीर्तनात मुली शोभतात. मग म्हातारा माणसांनी कीर्तनाला यायचं नाही का? म्हातारा माणसांनी कीर्तनाला यायचं नाही? जरूर यायचं. पण बरेच म्हातारे कीर्तनाकडे कधी वळले? जेव्हा आयुष्याची 60-70 वर्ष निघून गेली तेव्हा ते कीर्तनाकडे वळले. जेव्हा जवानी होती तेव्हा मेवर मेरी बायकोन बाकी सब काय को असंच होतं. जेव्हा तारुण्य होतं तेव्हा याने कधी एकादशी चतुर्थी पाहिली नाही, कधी आषाढी कार्तिकीची वारी नाही. जर कथा कीर्तन चालू असतील तर हा म्हणतो त्या भोंग्याचे तोंड तिकडं फिरवा. आणि आता मुलं मोठी झाली, मुलांचे लग्न झाले, सुना घरात आल्या, आता याला झोपायला जागा राहिली नाही आणि मग धरतो मंदिराची वाट. रस्त्याने जाताना पुढे येताना जर कोणी दिसलं तर हा सुरू करतो, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हा स्वतःला खूपच चतुर समजतो. पण याला काय माहित, याच्यापेक्षा 1000 अगणित पटीने देव चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी बोलला वयाची भावनी, राम शिरोमणी बोलला वयाची भावनी. हो मुकुटा सकळमणी धन्य तो देवी गोवा, धन्य तो देवी गोवा. चतुरा तो शिरोमणी बोलला वयाची भावनी, चतुरा तो शिरोमणी बोलला वयाची भावनी. चतुरा तो शिरोमणी बोलला वयाची भावनी. हो बोलतो सकळमणी धन्य देवी गोवा, धन्य तो देवी गोवा. जे प्रमाण पाहिजे होतं तेच प्रमाण दिलं. चतुरा तो शिरोमणी, देव तर चतुरांचा शिरोमणी आहे. पण काही लोक एवढे चतुर असतात, ते गावात जोपर्यंत कथा कीर्तन सप्ताह तोपर्यंतच महाराज बनतात. गळ्यात खूप सारा माळा घालणं, कपाळ भरून चंदनाचा टिळा लावणं, सर्वांना जय हरी माऊली जय हरी माऊली असं करणं. आणि मग एकदा का काल्याचं कीर्तन झालं मग हा म्हणतो, आता तुमच्या सप्त्यात तर वारकरी भोजन आहे, शेवभाजी भाकरी वारकरी भोजन आहे. पण काही ठिकाणचे लोक म्हणतात 8 दिवसापासून वरण खाऊन 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 तोंड कसं झालं, पांचट झालं, तोंडाला जिभेला चवच राहिली नाही. मग दुसऱ्याच दिवशी घेऊन येतो किलोभर काळ्या पन्नीर. आता ते काळ्या पन्नीर काय म्हणतो तुम्हा सर्वांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मग मला सांगा, अशा माणसानं कितीही मोठ्या मोठ्या माळा घातल्या, कितीही कपाळ भरून चंदनाचा टिळा लावला, त्याचा उद्धार होणार आहे का? नाही. जो फक्त टेम्परवारी भगवंताच्या नामाचे चिंतन करतो त्याचा देह नाही पवित्र होत, तर जो सदा सर्व काळ नामचिंतन करतो त्याचाच देह पवित्र होतो. म्हणून मायबाप हो, परमार्थ करण्याला तर अर्थ आहेच, पण त्यातल्या त्यात तरुणपणात परमार्थ करण्याला अर्थ आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते, लक्ष देऊन ऐका बरं का तरुण मंडळी. समजा एका संस्कारी कुटुंबातील संस्कारी मुलीचं लग्न करायचंय. बोलण्याकडे जरा बारीक लक्ष द्या बरं का. एका संस्कारी कुटुंबातील संस्कारी मुलीचं लग्न करायचंय. त्या मुलीला बघण्यासाठी 2 ठिकाणची स्थळं आली आणि दोन्ही ठिकाणं जवळपास सारखीच आहे. म्हणजे पहिला नवरदेव मुलगा सरकारी नोकरीवाला आहे, नवरदेव मुलगा पण सरकारी नोकरीवाला आहे. पहिल्या मुलाकडं
10 एकर बागायती शेती आहे, तर दुसऱ्या मुलाकडे पण 10 एकर बागायती शेती आहे. पहिल्या मुलाला 90,000 रुपये पगार आहे, तर दुसऱ्या मुलाला पण 90,000 रुपये पगार आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणं जवळपास सारखीच. दोन्ही नवरदेव मुलं दिसायला पण थोडी थोडी सारखीच. म्हणजे दोन्ही ठिकाणं 100% सारखीच. पण ऐका, पहिला नवरदेव मुलगा जेव्हा त्या मुलीला बघण्यासाठी आला तेव्हा तो बुलेट गाडीवर आला आणि त्याच्या गळ्यात 1 लाखाची सोन्याची साखळी होती. किती लाखाची? 1 लाखाची. आणि दुसरा नवरदेव मुलगा जेव्हा त्या मुलीला बघण्यासाठी आला तो पण बुलेट गाडीवरच आला, पण त्याच्या गळ्यात 1 लाखाची सोन्याची साखळी नव्हती, तर त्याच्या गळ्यात 10 रुपयाची पवित्र तुळशीची माळ होती. आता मला सांगा, ती संस्कारी मुलगी, तिला संस्कार देणारा तिचा बाप कोणाला पसंत करतील बरं? ते ज्याने 1 लाखाची सोन्याची साखळी घातलेली आहे त्याला, का ज्याने 10 रुपयाची तुळशीची माळ घातलेली आहे त्याला? ते माळीवाल्याला पसंत करतील, साखळीवाल्याला पसंत करतील का? कारण तो सोन्याच्या साखळीवाला आहे, तो दररोज दारूच्या अड्ड्यावर पण जाऊ शकतो, पण माळीवाल्याला नाही मनाची तर कमीत कमी जनाची तरी भीती असते. कोणाला? माळीवाल्याला ते पसंत करतील. म्हणून मायबाप हो, तरुणपणात परमार्थ करण्याला अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्यांनी ज्यांनी देव आपला केला, ज्यांनी देव आपला सोयरा बनवला त्यांचा पवित्र झाला. ज्यांनी देव आपला केला त्यांचा देह पवित्र झाला. आणि आपण संसार आपला करतो म्हणून आपला देह पवित्र होतो का? नाही होत. म्हणून या मृत्यूलोकात आल्यानंतर, या संसारात आल्यानंतर संत त्या भगवंताचं चिंतन करतात आणि ज्यांनी संसार करता करता देव पण धरून ठेवला अशा लोकांनी लोकांचे मुंडके जरी छाटले तरी ते पूजनीय ठरले. कुंतीपुत्र अर्जुनाने धर्मस्थापनेच्या युद्धात कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर लोकांचे मुंडके छाटले, पण हे काम करता करता त्यांनी देवाला पण धरून ठेवलं. संगत कोणाची होती? प्रभू श्री कृष्णाची. म्हणून ते आज पूजनीय ठरले. ज्यांनी संसार करता करता देवाला धरून ठेवलं अशा लोकांनी चोऱ्या जरी केल्या तरी ते संत ठरले, पूजनीय ठरले. कोणी केल्या बरं चोऱ्या? गोकुळातल्या गोपाळांनी दही चोरलं, गाई चोरल्या, पण हे करता करता त्यांनी देवाला धरून ठेवलं, पण आज ते पूजनीय ठरले. म्हणून ज्यांनी संसार करता करता देवाला धरून ठेवला अशा लोकांनी मांस जरी विकलं तरी ते पूजनीय ठरले, कारण त्यांनी हे कार्य करता करता देवाला पण धरून ठेवलं. आणि संत म्हणतात की देव आपल्या लाडक्या भक्तांसाठी काही करू शकतो. सज्जन कसा या विकू लागे मास, माया सावत्यास खुरपू लागे. हा देव आपल्या लाडक्या भक्तांसाठी काही करू शकतो. हा ब्रह्मांडाचा मालक नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष नोकरासारखा राबला. मग मला सांगा की ज्यांच्या घरी हा जगाचा बाप नाथ महाराजांच्या घरी नोकरासारखं खुशी खुशीने काम करत होता, ते लोक नेमके साधू होते का? संन्यासी होते का? ते नाही, ते आपल्यासारखे संसारिकच होते. फरक फक्त एवढा होता त्यांच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत. त्यांची भक्ती कशी होती? शिंक जांभई खोकला वाया गेला. शिंक जांभई आल्यानंतरच ते देवाला विसरत होते. आणि आपला परमार्थ शिंक जांभई खोकला इतुका वेळ परमार्थ केला, असा आपला परमार्थ. म्हणून नाथ महाराज म्हणतात की जो सदा सर्व काळ संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून भगवंताच्या नामाचं चिंतन करतो त्याचा देह पवित्र होतो आणि त्यांचा संसार आणि परमार्थ एकरूप होऊन जातो. अभंगाच्या शेवटच्या चरणात
तशी तर आपली वेळ होत आलेली आहे, पण जर तुमची इच्छा असेल तर मी माझ्या शिवरायांविषयी 2 शब्द बोलू इच्छिते. बोलू का? बोला बोला ताई बोला. आजकाल कीर्तनकाराला पण असं झालं, वेळेच्या जर पुढे गेलं तर लोक म्हणतात की तिला तारखी नसतील म्हणून तिनं जास्त बोललं, आणि वेळेचे जर आज जर कीर्तन संपवलं तर लोक म्हणतात काहीतरी येत तिला, अभ्यास नसन तिचा. बोलू का नको? बोलू का? बर ऐका, माझ्या शिवरायाला परमार्थाची एवढी आवड होती, माझा राजा तुकोबरायांच्या कीर्तनात मांडी घालून बसायचा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुकोबरायांचं कीर्तन ऐकायला जायचे शिवाजी. आणि याचा परिणाम असा झाला मायबाप हो, मुघलांनी हिंदूंची हजारो मंदिरे पाडली. अरे मुघलांनी हिंदूंची हजारो मंदिरे पाडली, पण माझ्या राजाने हे काही मशिदीला हात सुद्धा लावला नाही. छत्रपती वा वा वा, असा उत्साह असला पाहिजे. कीर्तन होई संपेपर्यंत असा उत्साह असला पाहिजे. ऐका, जरा विचार करा, जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर जरा विचार करत जा यावर. अरे जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते ना तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक शिवबाना होते तो तुम सब मर्दों की सुन्नत होती. माता माऊल्यांनो, तुमच्या कपाळावर हे जे कुंकू दिसतंय ते कोणामुळे? शिवबाराजांमुळे. पण काही जणी म्हणतील आमच्या पतीमुळे. तुमच्या कपाळावर हे जे कुंकू दिसतंय हे तुमच्या पतीमुळे नसून माझ्या छत्रपती शिवबाराजांमुळे. हे लक्षात घ्या. तुमचे नाव आहेत ना कोणते? आरती, भारती, सीता, गीता, यमुना, नर्मदा, भीमा, चंद्रभागा, अनुसया, हे जे तुमचे नाव आहेत, जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर तुमचे नाव असते आमिना, मोमिना, शमीना, रुखसाना, शाबाना. हो माय बाबू, हेच नाव असते. जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर माझं सुद्धा नाव असतं हरिभक्त परायण यास्मिन फारुकी. मृदंगाचार्य महाराजांचं नाव असतं हरिभक्त परायण मृदंगाचार्य इद्रिस जलील. गायनाचार्यांचं नाव असतं हरिभक्त परायण गायनाचार्य शेख वाशिम, शेख जफार, मिया रहीम. हो माय बापू, हेच नाव असते आपले. पुरुष मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना म्हणूनच तुमच्या ओठावर मिशे,
नाहीतर तुम्हाला सुद्धा असा कुत्ताच ठेवा लागला असता. हे लक्षात घ्या. अशा माझ्या शिलवान कीर्तिवान राजाचं एक शौर्य गीत मी तुमच्या समोर सादर करू इच्छिते. करू का? बर. आणि गीत जर तुम्हाला आवडलं तर गीत झाल्यानंतर टाळ्या नक्की वाजवा बर का. करायचं गीत सुरू. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा, उगवला तारा तिमिर थांबा. आता लाजू नका. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, आज के आनंद की जय. महादेव महादेव महादेव. गायक
आणि आता यांचा आवाज पाहू. तुम्ही आमचा आवाज पाहिला ना महिला मंडळी, आता आम्ही तुमचा आवाज पाहू. चांगला आवाज काढा बर का. छत्रपती शिवाजी महाराज की. मागच्या महिला मंडळी थोडी कसर राहिली, थोडी फक्त कणभर कसर राहिली. खाल्ल्यासारखा आवाज काढा मागच्या महिला मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की. पुरुष मंडळी इकडून आवाज नाही आला, फक्त एकदा आता मस्त आवाज काढा. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा, याला शिवबाचे मावळे. असो, मी माझी झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी